मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत स्त्रिया हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकवाच्या समारंभाच्या वेळेस त्या काहीतरी गिफ्ट किंवा वस्तू देतात, दान करतात. मग हळदी कुंकू समारंभ हा रथसप्तमीपर्यंतच का करायचा असतो? आता ह्याची काय कारणं आहेत नेमकी, हेच आपण आता बघणार आहोत. कारण की पहिली गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असतो. हा काळ अत्यंत शुभ असतो. संक्रांतीपासून जे सुरू होणारे हळदी-कुंकू असतात, त्याचे जे कार्यक्रम असतात, ते रथसप्तमीपर्यंत म्हणजेच सूर्याचा जन्मदिवसपर्यंत चालतात. ह्या सोहळ्यामागे फक्त परंपरा आहे असं नाही, तर अनेक महत्त्वाची कारणं आहेत. आणि त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे आदिमायाशक्तीची ही उपासना असते. हळदी-कुंकू हा जो सण आहे हा सुवासिनींचा आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. या सोहळ्याच्या निमित्ताने सुवासिनी एकमेकींमधलं स्त्रीत्वाचा किंवा देवी तत्वाचा सन्मान करतात आणि त्या देवी तत्वाचा सन्मान करूनच एकमेकींना हळद कुंकू लावणे म्हणजेच समोरच्या स्त्रीमधल्या देवत्वाची पूजा करणे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून हळदी कुंकू केलं जातं. दुसरं म्हणजे ऋतुमानानुसार या हळदी कुंकाचे आणखीन एक महत्त्व आहे, ते म्हणजे आरोग्याचे. आता ह्याचं शास्त्रीय कारण काय आहे, तर रथसप्तमी किंवा मकर संक्रांत हा काळ थंडीचा आहे आणि संक्रांतीच्या वाणामध्ये जर बघितलं तर बघा तुमच्या लक्षात येईल, तीळ, ऊस, हरभरे, बोरं, गाजर अशा गोष्टी या वाणामध्ये, त्या बोळक्यामध्ये दिल्या जातात. आता तिळगुळ हे उष्णता वाढवण्यासाठी आणि स्निग्धता टिकवण्यासाठी उपयुक्त असतात. वाण लुटणं म्हणजे काय, तर ह्या निमित्ताने शरीराला आवश्यक असणारी अशी हिवाळ्यातील फळं आणि धान्य एकमेकींना दिली जातात, वाटली जातात. याच निमित्ताने आरोग्याची काळजी व्यवस्थित घेतली जाते. म्हणजे ह्या निमित्ताने आपल्याला आठवण होते की या दिवसामध्ये तिळगुळ खाल्ला पाहिजे, बोरं खाल्ली पाहिजेत, ऊस खाल्ला पाहिजे, डहाळं खाल्लं पाहिजे. हे या गोष्टीची आठवण देण्यासाठीच म्हणून हे वाण लुटणं असतं आणि हे वाण लुटण्यामुळे या गोष्टींची आठवण येते आणि आपण ते सगळेजणं खातो आणि थंडीमध्ये हे खाणं म्हणजे आरोग्याला खूप चांगलं असतं. आता तिसरं म्हणजे काय आहे, तर सामाजिक सलोखा आणि संवादाचे माध्यम. पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडून समाज कार्यामध्ये भाग घेता येत नव्हता. त्यात थोड्याशा मर्यादा होत्या आणि त्यावेळेला असं बाहेर जाऊन कुठल्याही सामाजिक कार्यात त्या पुढे जाऊन पुढाकार घेत नव्हत्या आणि म्हणून हळदी कुंकू हे हक्काचं व्यासपीठ महिलांचं होतं. या निमित्ताने महिला एकत्र येतात, सुखदुःख वाटून घेतात आणि विचारांची देवाणघेवाणसुद्धा करतात. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणून जुने हेवेदावे विसरून ही नाती पुन्हा नव्याने निर्माण करायची असतात. जी नाती थोडीशी विखुरलेली असतात, नाराज झालेली असतात, एकमेकांपासून दूर गेलेली असतात, ह्या सगळ्या नात्यांना पुन्हा एकदा जवळ आणण्याचा हा एक खूप छान आणि सुंदर मार्ग असतो आणि म्हणूनच सामाजिक सलोखा म्हटलेला आहे. कारण समाजांना परत जवळ आणण्याचं किंवा पुन्हा समाजाच्या जवळ जाण्याचं हे एक साधन आहे आणि म्हणून हे हळदी कुंकू करायचं असतं. या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात, बायका एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते. एकमेकांची सुखदुःख असेल तर तीही वाटून घेतली जातात. आता चौथं म्हणजे हे रथसप्तमीपर्यंतच का करायचं, तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की रथसप्तमी हा सूर्याच्या रथाचा मार्ग बदलण्याचा आणि सूर्याचा प्रखर प्रकाश पृथ्वीवर येण्याचा दिवस आहे. रथसप्तमीला संक्रांतीच्या संक्रमण काळाची सांगता होते असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवसापर्यंत नैसर्गात चैतन्यपूर्ण असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि म्हणून संक्रांतीला हा सुरू झालेला हा जो काळ असतो हा रथसप्तमीला पूर्ण होत असतो आणि म्हणून रथसप्तमीपर्यंतच हळदी कुंकू केलं जातं. पाचवी महत्त्वाची आणखीन एक अशी गोष्ट आहे की वाण का लुटलं जातं. तर वाण लुटण्याचं काय कारण आहे, तर हळदी कुंकाच्या वेळी वाण म्हणजे भेटवस्तू दिलं जातं.
वाण देणं म्हणजे ही काही केवळ वस्तू नसते, तर ते एक दानाचं स्वरूप असतं. दान केल्यामुळे पुण्य मिळतं आणि घरातील समृद्धी वाढते, अशी एक धार्मिक श्रद्धा आहे. आणि म्हणून हे वाण लुटण्याचं महत्त्व असतं. दान देण्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि कर्ण हा एक शूरवीर दानशूर होता, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच वाण लुटलं जातं असं म्हणतात आणि दानाचं महत्त्व त्या दिवशी असतं. तर अशा पद्धतीने हे जे संक्रांत आहे, ह्या मकर संक्रांतीचं जे हळदीकुंकू आहे, हे मकर संक्रांतीला सुरू होतं आणि रथसप्तमीपर्यंत ते करायचं असतं. तर हळदीकुंकवाचा हा समारंभ ज्या ज्या घरामध्ये होतो त्या त्या घरामध्ये खूप पुण्याचं कार्य घडतं आणि खूप छान एक सलोखा निर्माण होतो. त्या घरामध्ये समृद्धी निर्माण होते, सुखशांती निर्माण होते. आणि म्हणून हे हळदीकुंकू केलं पाहिजे. या निमित्ताने अनेक सवाष्णींना आपल्याकडून सवाष्ण वाण दिलं जातं, त्याचं खूप मोठं पुण्य आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.